नाही मिळालं. मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना. हो हो, तुलाच करायचं. राज्याला पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष राहणार आहे का? हो, पहिलं तुझ्याकडे बघ. बाकी ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या. सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते, चांगली जनता आहे, चांगले सगळे पत्रकार सगळे चांगले आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं. मी ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्यावेळेस सातारला झुकतं मापच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालही केलाय, आजही करतोय, उद्याही करत राहील जोपर्यंत माझ्या हातात आहे. दादा, लाडकी बहीणमुळे जो आर्थिक ताण आलाय राज्यावर, एक प्रकारे तुमचीच नाराजी होती अशी एक चर्चा होती. तो ताण माझी नाराजी असती तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असती का रे? मला जे पटतं, तुम्ही मला इतके वर्ष ओळखता, एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे, आत्मक्लेश केलेला आहे, हे तुम्ही जाणता. मी कशाला काय, मला जे योग्य वाटतं, जे राज्याच्या हिताचं आहे, जे आर्थिक शिस्त न मोडणार आहे त्याच गोष्टी आम्ही करतो. आणि तुम्ही मला सांगा, मी त्यावेळेस 75,000 कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित. आम्ही फायनान्सचे लोक, प्लॅनिंगचे लोक ज्यावेळेस बसलो, काही रिटायर झालेल्या तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली. म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण? ACS फायनान्स रिटायर झालेले अशांची. त्यावेळेस आपलं 6.5 ते 7 लाख कोटीचं बजेट, मागच्या वेळेस 6.5 लाख कोटीचं होतं. त्याच्यात 75,000 कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचे, म्हणजे 10% रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती. आणि त्याच्यात कुठं कुठं काय काय काटकसर करून ते शक्य होतं, रिसोर्सेस वाढवून ते शक्य होतं. आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं. यांनी तर ज्या योजना दिल्या होत्या, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली, त्यांच्या 3 लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या. आता 3 लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या, आम्ही ह्या गोष्टी करू. अरे बाबांनो, त्याला 3 लाख कोटी रुपये लागतात. पुन्हा म्हणले असते नाही, आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं. आता तर परिस्थिती, आता काळा पेपर कसला ते मागे काढलं होतं, व्हाईट पेपर श्वेतपत्रिका काढून असंच ते काही खरं नाही. आम्ही पण, देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे, मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे, एकनाथरावजींना अनुभव आहे, भुजबळ साहेबांना अनुभव आहे, अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत.